हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मोहरम स्पेशल रोट। तर बघू शकताय तुम्ही किती छान असे बनलेले। तर लगेच बनवायला घेऊया। तर त्यासाठी काही साहित्य घेतले बघा। ड्राय फ्रूट घेतले जसं की खोबरं, काजू, बदाम, विलायची, पिस्ता। तुम्हाला जेवढे ड्राय फ्रूट टाकायचे तुम्ही तेवढे टाकू शकता। आता त्याला वाटून घेऊया। आणि मी गूळ घेतलाय, गुळाला पण त्याच्यासोबत बारीक करून घेऊया। तर गूळ आणि ड्राय फ्रूट वाटून झालेत। तर आता एक वाटी रवा घेऊयात आणि अर्धीपेक्षा थोडंसं जास्त गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाच्या जागी तुम्ही मैदा घेतला तरी चालेल। आता वाटलेलं जे सारण आहे ते सर्व टाकून घेऊया। 3 ते 4 विलायची पण टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये, सुगंध खूप छान येतो विलायचीचा। आणि अर्धी वाटीच्या जवळ तूप घेतले। तर तुपाला गरम नाही करायचं, तसंच टाकायचं आहे। आणि खायचा सोडा घेतलाय थोडासा, चुटकीभर। आता हे सर्व सारण आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। कमीत कमी 5 ते 7 मिनिटं तरी याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। सारण असं झालं पाहिजे बघा। तर एकदम सारण छान व्यवस्थित झाले। तर आता दूध टाकून त्याला आपण मळून घेऊया। हे पीठ जे आपण भिजवून ठेवलं की थोडंसं फुलतं, कारण याच्यामध्ये रवा आहे। तर कमीत कमी अर्धा तास तरी याला भिजवून ठेवायचं आहे आपल्याला, लगेच बनवायचं नाही। तर मी अर्धा तास याला मळून घेतले आणि भिजायला ठेवलेला आहे। रवा जो आहे थोडासा भिजून चांगला होतो, कोरडा पण होतो। तर थोडंसं सैल जर सारण असेल तर नंतर बॅटर व्यवस्थित होतं बघा। आता याचे आपण रोट बनवून घेऊया। तुम्ही याला बेक पण करू शकता किंवा तव्यावर पण फ्राय केलं तरी चालेल। आता वरतून काही ड्राय फ्रूट लावून घ्यायचेत बघा, जसं की काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला आवडेल तसे लावून घ्या। आणि जास्त जाड नाही ठेवायचे, थोडेसे छोटीशी साईज करायची आणि मीडियम करायचे, कारण कच्चे राहायला नको। तर सर्व अशाच प्रकारे मी रोट बनवून घेतलेत। आता तवा ठेवलेला आहे, तुम्ही पॅनमध्ये करा किंवा कढईमध्ये एखादी डिश वगैरे ठेवून त्याच्यावर बेक पण करू शकता, तसं पण करा। तर तव्याला मी तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं, आणि गॅस अगदी कमी करायचा आहे। कमी आचेवर त्याला आपण मस्तपैकी कुक करून घेणार आहोत। तर कमीत कमी 10 मिनटं तरी ठेवायचं आहे, 7 ते 10 मिनटं। एकदम असा हलकासा ब्राऊन कलर झाला पाहिजे। एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि खायला तर खूपच छान लागते। तर अशाच प्रकारे सर्व रोट दोन्हीकडनं मी करून घेतलेत बघा, व्यवस्थित झालेत ते शेकून, एकदम मस्त झालेत बघा। दोन्ही साईडने मी दाखवले। आता आपण काढून घेऊया। तर एकदम छान रेसिपी रेडी झाली आहे बघा आपली। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।